हॅलो हॅलो हॅलो. मी ठरवलंय की मी आजपासून गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हनिंग वगैरे हे काय बोलणार नाही. कारण आजकाल माझे जे दिवस आहेत ते उगवतात कसे आणि मावळतात कसे हेच मला कळत नाहीये. सो हॅलो. तर आज मला जे बोलायचं आहे दॅट इज, मला माहिती तुम्ही वॉफल्स तर नक्की खात असणार. एव्हरीवन, लाईक असं कोण नसेल जगात ज्याला वॉफल्स आवडत नाही. प्लीज, मी आज एक भारी गोष्ट वाचली वॉफल्सबद्दल आणि ती अशी होती की वॉफल्स बेसिकली आलेत ग्रीसमधून आणि तिथे हे एक केकच्या फॉर्ममध्ये असायचे पहिले. आणि त्यावेळेला केक असे दोन चकत्या असायच्या लोह्याच्या, त्याच्यामध्ये बेक केला जायचा. त्याच्यामध्ये बेक केला जायचा. त्याला ओबिलियस असं नाव होतं. आणि पुढे जाऊन फ्रान्स आणि बेल्जियम जे युरोपमध्ये आहेत देश, तिथे अजून तिकडच्या लोहारांनी जे आहे जास्त डोकं लावलं आणि खूप असे डीप पॉकेटवाले असे प्लेट्स बनवले लोह्याचे बेसिकली. मग त्याच्यामध्ये ते लोक केक बेक करायला लागले, दॅट इज वॉफल्स बेक करायला लागले. आणि दॅट्स हाव वॉफल स्टार्टेड गेनिंग इट्स आयडेंटिटी. आणि मग नंतर तुम्हाला बेल्जियम वॉफलबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. सो ऑन दॅट नोट, वॉफल खायला आपण आज जात आहोत. बेसिकली मला एवढंच सांगायचं होतं की वॉफल खायला जातोय. आणि ही सगळी माहिती देण्याचं कारण हेच आहे की फक्त वाटायला नको की खाऊन नुसतं वजन वाढवते, काहीतरी माहिती काढून आपण वजन वाढवतोय. मित्रांनो, लक्षात घ्या. सो नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा जर तुम्हाला असं गिल्ट वाटत असेल की यार वजन वाढतंय, तर द बेस्ट वे टू डू इज काहीतरी माहिती शोधा त्या फूडबद्दल, त्याची हिस्ट्री शोधा. तुम्हाला भारी वाटेल की यार म्हणजे असं ओरिजिनेट झालं हे, असं असं ह्याची हिस्ट्री आहे. ओ माय गॉड. आणि मग तुम्हाला जे खाण्यात इंटरेस्ट येईल तेव्हा ते कॅलरीज मग तुम्ही सगळं विसरून जाल. गॉट इट. चलो फिर. अँड गाईज, आपण बेल्जियन वॉफल तर खातच राहतो, बट कधी कधी आपल्या मित्रांना सपोर्ट करण्यासाठी आपण त्यांच्या बिझनेसला सुद्धा प्रमोट करणं इम्पॉर्टंट असतं. सो हिअर वी आर. आमचा बेसिकली एक मित्र आहे. खूप रिसेंटलीच नाही पण 2 महिने वगैरे झाले आमच्या एरियामध्येच त्यांनी खूप क्यूटचं असं वॉफलची एक कार्ड टाकली आणि ट्रस्ट मी, त्याचे वॉफल खरंच खूप यमी असतात. म्हणजे जे चॉकलेट असतं ते चॉकलेटवाली टेस्ट लागते. युजली तोच एक काय बोलतात नेगेटिव्ह पॉईंट नाही बोलू शकत, किंवा एक असा तोच एक बाहेर असा वॉफल खाण्याचा पॉईंट असतो की चॉकलेट सारखं वाटत नाही. बट ह्याचं जे आहे ते चॉकलेट सारखं वाटतं आणि तोच तुम्हाला आता त्याच्या बिझनेस बद्दल सांगेल. सो लेट्स सी. नमस्कार, माझं नाव राज आणि माझं इथं स्टॉल आहे द क्रेविंग सेंटर म्हणून. इथं तुम्हाला वॉफल्स भेटतील, बाउल केक्स भेटतील आणि पॉप्सिकल आणि कॅन्डी भेटतील. तुम्हाला जर यायचं असेल तर प्रॉपर आपलं पिझ्झा हटच्या फ्रंटला आहे, तर नक्की या. कासारवडवली नाका, त्याच्या प्रॉपर तुम्ही स्ट्रेट आले तर तुम्हाला आपली गाडी दिसेल. आणि टायमिंग असेल 7:30 वाजल्यापासून तर 12:30 वाजेपर्यंत. आपल्याकडे रिपीट कस्टमर आहेत 80%. म्हणजे आपण काहीतरी देतो म्हणून काहीतरी पब्लिक येतात, काहीतरी आपण टेस्ट देतो, आपण क्वालिटी देतो म्हणून पब्लिक रिटर्न येते. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा या आणि स्वाद घेऊन जा. थँक्यू. सो ॲज यू कॅन सी, दोन्ही साईड्स ऑफ वॉफलला आहे जे एकदम भरभरून मस्त ट्रिपल चॉकलेट लावलेलं आहे. मागे पण एक वॉफलची साईड होती ज्याला त्याने भरभरून लावलंय आणि प्लस ही साईड आहे. आणि आता परत त्याच्यावर जात आहे चॉकलेट. गाईस, मजाच येणार आहे आज, मजा. डार्क वाल्या साईडने पहिले खाऊया. चॉकलेट हेवन हेवन, मजा आली. अजून सांगू ना वॉफल बाउल आता? हा बनवून टाक. वॉफल नंबर 2 ओरिओ. सॉरी. सो हा आहे आपला वॉफल नंबर 2, दॅट इज ओरिओ वॉफल. मस्त आहे. आपण ओरिओ पहिल्यांदा खाल्ला तुझ्या इथे. जनरली ते हे कुकीज अँड क्रीमचा स्प्रेड लावून देतात.
येतात ना, हे कसे क्षण थोडे मोठे असल्यामुळे भारी. सो जसं की माझा मित्र राज तुम्हाला बोलला की त्याचं जे लोकेशन आहे ते एक्झॅक्टली जसं हे तुम्हाला माझ्या मागे दिसतंय, हे तुम्हाला जसं माझ्या मागे दिसतंय वडवली, बस दिसली. दिस इज वडवली मार्केट गाईज. आणि वडवली मार्केटच्या जसं जसं तुम्ही पुढे याल तसंच पिझ्झा हट लागतं आणि पिझ्झा हट केक पॉईंटच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला दिसेल द क्रेविंग सेंटर. Coast rhythm, let the good times flow. Cruising, grooving, feel that funky breeze. Talk about singing, setting spirits at ease. From the hills to the shore, ain't no second guessing. याला वॉफल बाउल म्हणतात. हा माझा मेन्यू मधून फेवरेट डिश आहे. खूप जणांनी ट्राय केले, ते रिटर्न आलेलेच आहेत. तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्ही नंतर नक्की येणार हा वॉफल बाउल खायला. थँक्यू. मला घेऊन जायचं. बाहेर वॉफल खाऊन ना मन भरत नाही गाईस, त्यामुळे एक पॅक करून घरी आणायचं असतं. मस्त नेटफ्लिक्स लावायचं आणि चिल. सो नेटफ्लिक्स अँड चिल वॉफल आपण करणार आहोत. कासार वडवीला यायचं द क्रेविंग सेंटर, मगाशी जसं मी सांगितलं. काय का आणि आता एवढी माहिती दिली आहे त्यासाठी ना सबस्क्राईब करा. असंच फक्त 100-200 लोक बघणार आणि काय एवढी सगळी माहिती माझी एवढी मेहनत वेस्ट जाणार काय, म्हणजे ना लॉजिक नाही. समजलं ना? जर बघताय तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांना पाठवा, त्यांना पण कळेल जसं तुम्हाला कळलंय. अँड बिफोर वी एंड अवर डे मला अजून एक क्रेझी गोष्ट, क्रेझी नाही एकदम भारी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जी आमच्यासोबत आता झाली आहे. दॅट इज जेव्हा आम्ही वॉफलच्या गाडीवरून निघत होतो नेहमीसारखं आम्ही राजबरोबर गप्पा मारत बसतो, काय नाही काय बोलत बसतो. तो वॉफलचे त्याचे रेसिपी अँड फ्लेवर सांगत बसतो. म्हणजे खूप पॅशनेटली सगळं सांगतो, काय कसं करतो टाकतो. मला आता खाण्यात मजा येते आणि स्टेप्स थोडे डोक्यावरून जातात कधी कधी, पण मजा येते त्याच्या गाडीवरती गेलं की. सो असंच बोलता बोलता आम्ही मस्त सगळं घेतलं, ब्लॉग माझा शूट झाला आणि निघताना बाय बाय, हा चल गुड नाईट, तो पण गुड नाईट बोलतो. मी गाडीची चावी स्टार्ट केली आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे पैसेच नाही दिले. पैसे दिले नव्हते, आम्ही पे केलं नव्हतं आमच्या वॉफलसाठी. आम्ही परत गेलो, म्हटलं अरे राज आपलं पेमेंट झालंय का? तो बोलला की अरे हो नाही झाले. मग तेव्हा आम्ही पे केलं. सो दिस इज अ रिमाइंडर फॉर यू गाईज. जरी तुमच्या मित्राचा बिझनेस असला, जरी कितीही तुमच्या ओळखीचे असले, ते कितीही बोलले की डिस्काउंट अरे नाही इट्स ओके, ठीक आहे नका पे करू, इट्स ओके, तरी तुम्ही पे करायचं. पे करायचं. बिझनेस इज बिझनेस गाईज. सपोर्ट युअर फ्रेंड्स, सपोर्ट लोकल बिझनेस. बाय बाय. सपोर्ट मी, सबस्क्राईब. कोणी असं नवीन काहीतरी बिझनेस स्टार्ट करत असेल त्याला तू काय बोलशील? एकदा ट्राय करून बघा, जिंकणार भावा नक्की. काहीतरी तुम्ही हारणार तर नाहीच, काहीतरी शिकणार तुम्ही काहीतरी करून बघा, मजा येईल.